रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत। खरं तर अगदी थोड्याच वेळात त्यांच्या नावाची घोषणा झाली। अनेक खरं तर दिल्लीमध्ये हा जल्लोष भाजपच्या वतीने सध्या साजरा केला जातोय। रेखा गुप्ता या आता दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत। उद्या भव्य दिव्य असं त्यांचा शपथविधी होणार आहे। दिल्लीमध्ये हा शपथविधी होईल आणि रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री त्यांच्या नावाची नुकतीच ही घोषणा झाल्याचं आपण बघू शकतोय। खरं तर अनेक नावं यामध्ये चर्चेत होती, मात्र रेखा गुप्ता आता दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून असतील। उद्या त्यांचा हा शपथविधी होईल। दिल्ली भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये या संदर्भातली ही घोषणा झालेली आहे। खरं तर मगासपासून सर्वांना प्रतीक्षा होती की दिल्लीचा नेमका मुख्यमंत्री कोण असेल। अखेर रेखा गुप्ता यांच्या नावावर हा शिक्कामोर्तब झालेला आहे। दिल्ली भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांच्या नावाची ही घोषणा झाल्याचं बघायला मिळत आहे। उद्या भव्य दिव्य असा दिल्लीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी उद्या विराजमान होतील। दिल्लीमध्ये भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होती आणि त्यामधून ही महत्त्वाची आणि मोठी घोषणा झाल्याचं बघायला मिळत आहे। रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्यात। आपण ही दृश्य सध्या पाहतोय, दिल्लीतली ही दृश्य आहेत। नुकतीच भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक जी पार पडली त्यामध्ये रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्या संदर्भातली आपण ही दिल्लीतील थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी खरं तर अनेक नावं चर्चेत होती। रेखा गुप्ता यांच्या नावाची ही वर्णी लागलेली आहे। उद्या भव्य दिव्य असं शपथविधी पार पडणार आहे दिल्लीमध्ये आणि रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी उद्या विराजमान होणार आहेत। तर प्रवेश वर्मा हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री असतील, ते सुद्धा उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी माहिती सध्या समोर येते। आपण सध्याचे ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी दिल्लीमध्ये ही बैठक सुरू होती आणि बैठकीदरम्यान ही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत, त्यांच्या नावाला पसंती मिळालेली आहे, त्यांची वर्णी लागलेली आहे। उद्या खरं तर दिल्लीमध्ये त्यांचा भव्य दिव्य असं शपथविधी सोहळा पार पडेल। तर प्रवेश वर्मा यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेली आहे, त्यांचाही उद्या शपथविधी पार पडेल। खरं तर प्रवेश वर्मा हे मुख्यमंत्री होतील दिल्लीचे अशी ही शक्यता वर्तवण्यात येते। तर याआधी सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या, मात्र भाजपानं आता नवी चेहरा रेखा गुप्ता यांच्या नावानं दिलेला आहे, त्यांची वर्णी लागलेली आहे। दिल्लीची नेमकीच भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक झाली, त्या माध्यमातून ही घोषणा झाली। तर दिल्लीच्या शीला दीक्षित यांनीही आधी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद तब्बल 10 वर्ष भूषवलेलं होतं, त्यानंतर रेखा गुप्ता यांची वर्णी